Hello students, in last lecture we have seen what is the inverse sine function and its graph. Now in this lecture we will see what is the inverse function of cosine, inverse cosine function, inverse cosine function. First we draw the graph of cos function. Zero pi by 2 pi, 3 pi by 2 2 pi, here plus 1 and here minus 1. Okay, cos 0 is 1, cos 0 is 1. इकडे आपण आधी ड्रॉ करून घेऊयात पॉइंट्स. मायनस पाय बाय 2 मायनस पाय, मायनस 3 पाय बाय 2 मायनस 2 पाय. ओके, इकडे आपण थीटा ड्रॉ केलेला आहे, थीटाच्या व्हॅल्यूज, आणि इकडे 1 मायनस 1. ओके, आता पहा कॉस फंक्शन आहे हे. कन्सिडर द फंक्शन कॉस. आता आपल्याला इंटरवल सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यासाठी आपण हा जे ग्राफ ड्रॉ करूयात. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, सो फर्स्ट पॉइंट इथे येईल. कॉस पाय बाय 2 0 असतं, म्हणजे सेकंड पॉइंट इथे येईल. कॉस पाय ची व्हॅल्यू मायनस 1 असते, म्हणजे थर्ड पॉइंट तुमचा इथे येणार आहे पहा. ओके, अगेन कॉस पाय बाय मायनस पाय बाय 2 0. कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, म्हणजे कॉस पाय त्याची व्हॅल्यू मायनस 1 येते. इथे 0 आहे, इथेही 0 आहे. आता पहा असा ग्राफ येणार आहे. कॉस 2 पाय इज 1. ओके, कॉस फंक्शनचा ग्राफ कसा असणार आहे, असा असेल. आता आपल्याला फंक्शन, हे जे कॉस फंक्शन आहे त्याचा इंटरवल डोमेन चूज करायचा आहे. तर पहा, तुम्ही जर एवढा पोर्शन घेतला, तर आपण कॉसला कोणता चूज केला होता, मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. तोच जर आपण इथे घ्यायचा प्रयत्न केला तर काय पाय, इथले जे पॉइंट आहेत पहा, त्याचा सेम वाय येणार आहे, पण डिफरंट एक्स येतील. ओके, इथे एक्स ह्या डिफरंट आहेत, पण हे जे डिस्टन्स आहे एवढं ते वाय वरती ते काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथे फंक्शन 1 1 आणि ऑन टू येणार नाही, म्हणजे वेगळ्या एक्सला वेगळ्या वायच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. तर असं कुठेही दिसतंय पहा तुम्हाला. हा इथे एवढा पोर्शन पहा, हा जो पोर्शन एवढा 0 टू पाय, किंवा तुम्ही हाय पोर्शन सिलेक्ट करू शकता. हाय पोर्शनला डिफरंट एक्सला डिफरंट वाय भेटतात, पण आपण हा सिलेक्ट करूयात. प्रिन्सिपल, ह्याला म्हणतात प्रिन्सिपल डोमेन. हा एवढा पोर्शन आहे तो आपण सिलेक्ट करूयात. काय तो 0 टू पायला डिफरंट एक्सला डिफरंट वायच्या व्हॅल्यूज मिळतात. प्रत्येक एक्सला वेगळा वाय भेटते. इंटरवल काय घेतोय आपण, 0 टू पाय, 0 टू पाय टू मायनस 1 टू 1. हे झालं कॉस फंक्शन. हे कॉस फंक्शनचं झालंय. आता पहा, हा जे इंटरवल आहे इथे फंक्शन कॉस फंक्शन हे 1 1 पण आहे आणि 1 2 आहे. इट इज 1 1 अँड ऑन 2. So therefore inverse function exists, inverse function exists, that is cos inverse. So cos inverse. आता इन्व्हर्स फंक्शन घेताना जे तुमच्या कॉसचा डोमेन असेल तो इकडे रेंज येणार आहे, आणि जी कॉसची रेंज असेल तो तुमचा कॉस इन्व्हर्सचा काय येणार आहे, डोमेन. आता ह्याची कॉसची रेंज आहे मायनस 1 टू 1, तो तुमची येणार आहे डोमेन, आणि इथला जो डोमेन आहे कॉस फंक्शनचा तो इथे काय येतो, रेंज येतो. ओके, सो इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट, कॉस इन्व्हर्स इज फ्रॉम मायनस 1 टू 1 टू 0 टू पाय. दिस इज कॉस इन्व्हर्स फंक्शन. आता पहा, आपल्याला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर तो ग्राफ कसा येणार आहे,
किंवा ग्राफ तिकडे ड्रॉ करते मी इथे 0. आता जे तुमच्या इथे तुम्ही जे अँगल ड्रॉ केले ते आपल्याला इकडे ड्रॉ करावे लागतील. म्हणजे 0 इथे π/2 येईल, इथे पाय येईल, इथे 3π/2 येईल आणि इथे 2π येईल. खाली सेम फक्त निगेटिव्ह -π/2 -π -3π/2 -2π. कॉस इनव्हर्सचा आपण ग्राफ ड्रॉ करतोय पहा. इकडे +1 आहे, इकडे -1. ओके. आता पहा कॉस 0 ला काय व्हॅल्यू आहे 1. कॉस 0 हे कॉस इनव्हर्सचा ग्राफ आहे. इथे 0 कॉस 0 इज 1, कॉस π/2 0, कॉस -π/2 0, कॉस π इज -1, कॉस π इज -1, cos -π इज ऑल्सो -1. आता पहा तुमचा ग्राफ कसा येणार आहे. अगेन 3π/2 -3π/2 and 3π/2 0. Okay, इथे cos 2π is 1, cos -2π is also 1. हा तुमचा कशाचा ग्राफ आहे कॉस इनव्हर्स फंक्शनचा. हा कॉसचा ग्राफ आहे आणि हा कशाचा आहे कॉस इनव्हर्स फंक्शनचा. आता पहा प्रिन्सिपल इथे जे कॉस इनव्हर्स फंक्शन लिहिलेले पहा. इथे कॉस इनव्हर्स फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू -1 to 1 and theta belongs to this interval 0 to pi, cos inverse of x is equal to theta. Cos theta is equal to, if cos theta is equal to x. For x belongs to -1 to 1, x हा -1 to 1 मध्ये असायला पाहिजे, थीटा हा 0 to pi मध्ये असायला पाहिजे. Cos inverse x is equal to theta if cos theta is equal to x. आता हा जो थीटा असेल त्याला काय म्हणायचे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दिस कॉस इनव्हर्स फंक्शन. सो हिअर थीटा इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स फंक्शन. ओके. थीटाला काय म्हणायचंय प्रिन्सिपल व्हॅल्यू. हा जो थीटा आहे तो तुमचा 0 to pi मध्ये असायला पाहिजे आणि एक्स जो आहे तो -1 and 1 मध्ये असायला पाहिजे. आता पहा इकडे, आता मी एक फंक्शन घेते पहा कॉस ऑफ π/4. कॉस ऑफ π/4 ची व्हॅल्यू काय असते 1/√2. कॉस π/4 इज 1/√2. सो कॉस इनव्हर्स 1/√2 इज इक्वल टू π/4 असं आपल्याला लिहिता येते का आपण पाहूयात. कॉस इनव्हर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू π/4 असं आपण कधी लिहू शकतो जेव्हा हा जो 1/√2 आहे तो कसा कोणत्या इंटरव्हल मध्ये आला पाहिजे -1 and 1 मध्ये आला पाहिजे. हा जो π/4 आहे तोही बिलॉंग्स टू पाहिजे 0 to pi मध्ये, तरच आपण काय असं लिहू शकतो. आता पहा 1/√2 -1 आणि 1 मध्ये आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता π/4 हा 0 to pi मध्ये येतो का. π/4 म्हणजे 45 डिग्री. 45 इज बिलॉंग्स टू 0 to pi. 0 to 180 मध्ये 45 येतात म्हणजे ही कंडिशन काय आहे सॅटिस्फाय आहे. सो वी कॅन राईट दिस फंक्शन कॉस इनव्हर्स 1/√2 इज इक्वल टू π/4. आता सेकंड एक्झाम्पल पहा. वी नो दॅट कॉस ऑफ -θ is cos theta. So therefore cos of -π/4 is cos of π/4. Cos of -π/4 is cos π/4 and we know the cos π/4 is 1/√2. So therefore cos of -π/4 is
equal to cos pi by 4 is 1 upon root 2. So cos of minus pi by 4 is 1 upon root 2. सो पहा आता आपल्याला असं लिहिता येईल का, कॉस इनव्हर्स ऑफ 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू मायनस पाय बाय 4 असं आपल्याला लिहिता येते की नाही चेक करण्यासाठी काय कंडिशन आहे की 1 अपॉन रूट 2 जे आहे तो क्लोज इंटरवल -1 to 1 मध्ये आला पाहिजे आणि हा जो मायनस पाय बाय 4 आहे हा बिलॉंग्स टू पाहिजे क्लोज इंटरवल 0 to पाय मध्ये. आता आपण चेक करूयात 1 अपॉन रूट 2 -1 to 1 मध्ये येतो, नो डाऊट. मायनस पाय बाय 4 मीन्स -45 डिग्री. -45 डिग्री हा 0 to पाय मध्ये येतात का, कारण 0 to पाय म्हणजे 0 to 180 डिग्री. सगळ्या टर्म्स कशात पॉझिटिव्ह आणि ही कशी आहे -45 डिग्री, हा निगेटिव्ह अँगल आहे. सो मायनस पाय बाय 4 डज नॉट बिलॉंग्स टू 0 to पाय. सो वी कॅन नॉट राईट दिस. वी कॅन नॉट write as cos inverse 1 upon root 2 is equal to minus pi by 4. लक्षात आले. cos 1 upon root 2 is pi by 4 but cos inverse 1 upon root 2 is not equal to minus pi by 4. असं लिहिता येत नाही कारण हा जो minus pi by 4 आहे हा या इंटरवल मध्ये येत नाही. कॉस इनव्हर्सचं कळालंय ग्राफ, कॉस इनव्हर्स फंक्शनचा ग्राफ लक्षात आलाय आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू ज्या आहेत त्या कुठे आहेत पहा तुमच्या 0 to पाय मध्ये. कॉस इनव्हर्सचा जो ग्राफ आहे तो तुमचा एवढाच. इथेच फंक्शन काय 1 1 अँड ऑन 2 तरच हे कॉस इनव्हर्स फंक्शन काय होते एक्झिस्ट होते. हा पहा इथे 0 to पाय दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू 0 to पाय. आता थर्ड पाहूयात आपण इनव्हर्स ऑफ टॅन फंक्शन. इनव्हर्स टॅन फंक्शन हे पाहूयात. आता आपण याच्या आधी साइन आणि कॉसचं पाहिलं. साइनचा जो हे पहा प्रिन्सिपल व्हॅल्यू, साइनची प्रिन्सिपल व्हॅल्यू -π/2 π/2 आणि कॉसची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती काय आहे 0 to पाय मध्ये आहे. आता टॅन फंक्शन पाहायचे पहा. कन्सिडर द फंक्शन टॅन फ्रॉम. आता आपल्याला डोमेन चूज करायचं आहे. टॅन म्हणजेच काय साइन अपॉन, टॅन मीन्स साइन अपॉन कॉस. सो साइनचा जो डोमेन आहे साइनचा काय घेतला होता आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू -π/2 to π/2 मग आपण तेच घेणार आहोत. पण जर तुम्ही क्लोज इंटरवल पहा -π/2 to π/2 हा साइनचा डोमेन होता. जर तुम्ही टॅनला पण हाच डोमेन घेतला तर पाहिजे मायनस किंवा π/2 ची व्हॅल्यू cos π/2 ची व्हॅल्यू काय असते 0 असते. म्हणजे cos π/2 ची व्हॅल्यू काय येईल मग टॅन π/2 ला काय येते टॅन π/2 म्हणजे साइन π/2 आपण cos π/2. साइन π/2 1 असतं आणि cos π/2 काय येतं 0. म्हणजे टॅन π/2 हे डिफाईन होत नाही किंवा π/2 ला टॅन फंक्शन डिफाईन होत नाही. म्हणून इथला जो इंटरवल आहे पहा क्लोजच्या ऐवजी काय करायचंय ओपन करायचे म्हणजे π/2 येणार नाही. -π/2 ला ही कॉस काय येतो 0च येतो. म्हणजे हा इंटरवल काय करावा लागेल आपल्याला ओपन करावा लागेल. सो टॅनचा जो इंटरवल घेतोय आपण पहा -π/2 पण काय घ्यायचंय ओपन इंटरवल ऑफ -π/2 to π/2 to r रियल नंबर्स. आता जो ग्राफ आहे पहा टॅन फंक्शनचा जो ग्राफ आहे तो कसा असतो 0 π/2 पाय 3π/2 and 2π. इकडे -π/2 -π -3π/2 -2π. ओके. आता पाय टॅन 0 साइन 0 0 म्हणजे टॅन 0 इथे किती येतं 0 हा पॉइंट येईल. तर π/2 ला काय होते पहा π/2 जर घेतलं तर ते डिफाईन होत नाही टॅन फंक्शन म्हणजे इन्फानाइट व्हॅल्यूज येतात त्याच्या. म्हणजे इथे आणि -π/2 ला ही टॅन फंक्शन काय होते
इन्फानाइट व्हॅल्यू देतात, म्हणजे पहा असं इन्फानाइट पर्यंत ते जातात. आता सेम tan 0 tan पाय ची व्हॅल्यू साइन पाय, tan पाय काय तर पहा tan पाय इज साइन पाय अपॉन कॉस पाय. साइन पाय 0, कॉस पाय इज -1. सो tan पाय किती येणार आहे फायनली 0च येणार. tan पाय 0, tan मायनस पाय पण किती येतं 0 येतं. आणि 3π/2 ला परत काय होतंय 3π/2 ला 3π/2 ला डिफाईन होणार नाही, कारण π/2 ला कॉस जो आहे तो 2n+1 π/2 ऑड मल्टिपल्स ऑफ π/2 ला कॉस फंक्शन डिफाईन होत नाही. म्हणजे टॅनही डिफाईन कॉस 0 येतो. कॉस ऑड मल्टिपल्स ऑफ π/2 ला 0 येतो, तेव्हा टॅन डिफाईन होत नाही. म्हणजे पहा असा तुमचा ग्राफ आहे. इकडे π/2 ला इन्फानाइट येतो आणि 3π/2 लाही इन्फिनिटी येतो. इकडे सेम असाच ग्राफ येणार आहे. ओके, हा झाला टॅनचा ग्राफ. हे टॅन फंक्शनचा ग्राफ आहे. हा सो आता इथे पहा 1 1 आणि 1 2 आहे. इट इज 1 1 कोणत्या इंटरव्हल मध्ये -π/2 to π/2, पण तो काय घ्यायचा आहे ओपन. म्हणजे हा जो -π/2 आहे आणि π/2 आहे ते व्हॅल्यूज घ्यायच्या नाहीत, एवढाच इंटरव्हल येतो तुमचा. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो आपण कन्सिडर करतोय पहा. ओके, ह्या ग्राफला ह्या एवढ्याच ग्राफ मध्ये टॅन फंक्शन काय आहे 1 1 अँड 1 2. इट इज 1 1 and 1 2. So inverse tan function exists and is defined as tan inverse. टॅन फंक्शनचा डोमेन जो आहे तो आता ह्या टॅन इनव्हर्सचा काय येणार आहे रेंज येणार आहे. आणि ह्या टॅनची जी रेंज आहे ती तुमची टॅन इनव्हर्स फंक्शनची काय येणार आहे डोमेन येणार आहे. सो R2 -π/2 to π/2 ही काय आहे टॅन इनव्हर्स फंक्शन आहे. So for x belongs to R, and theta belongs to -π/2 open interval -π/2 to π/2, tan inverse of x is equal to theta if tan theta is equal to x. आता आपण एक व्हॅल्यू पाहूयात टॅन इनव्हर्स फंक्शनची. पहा आता हा जो थीटा आहे ह्या थीटाला काय म्हणायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू. हिअर थीटा इज कॉल्ड, थीटा पहा तुमचा काय आहे -π/2 to π/2 ओपन इंटरवल. थीटा इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. थीटाला काय म्हणायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणायचं. आणि जो थीटा आहे तो -π/2 to π/2 मध्ये असायला पाहिजे. आता टॅन ऑफ π/4, टॅन π/4 ची व्हॅल्यू काय असते 1 असते. सो आता आपण टॅन इकडे घेतलं तर ते इनव्हर्स होतो. टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू π/4 असं लिहू शकतो का कारण पहा हा जो 1 आहे तो -1 to 1 मध्ये असायला पाहिजे. सॉरी, टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू π/4. मग आता आपण चेक करूयात जी कंडिशन आहे. हा जो 1 आहे तो पण कशामध्ये असायला पाहिजे R मध्ये असायला पाहिजे. हा जो π/4 आहे तो कोणत्या इंटरवल मध्ये असायला पाहिजे ओपन इंटरवल -π/2 to π/2. आता आहे का आपण चेक करूया.
1 हा रियल नंबर आहे, सो 1 बिलॉंग्स टू आर, सॅटिस्फाय होते. π/4 इज -π/2 to π/2, -90 अँड +90, म्हणजे π/4 पण काय आहे याच्यामध्ये इन्क्लूड होतो. सो वी कॅन राईट tan inverse of 1 is π/4. Now we will draw the graph of tan inverse function. Tan inverse function is from R to open interval -π/2 to π/2. आपण ग्राफ ड्रॉ करते, ग्राफ ऑफ tan inverse function. ग्राफ ऑफ tan inverse function. ही पूर्ण जी एक्स ऍक्सिस आहे ते तुमची रिअल नंबरची लाईन येणार आहे आणि इकडे आपल्याला काय ड्रॉ करायचे, वाय ऍक्सिस वरती अँगल्स ड्रॉ करायचे. 0, दिस इज π/2, दिस इज π, 3π/2 2 π, -π/2 -π, -3π/2 and -2 π. आता tan 0 ला 0 आहे आणि π/2 ला ते डिफाईन होत नाही, इनडेफिनाइट येते व्हॅल्यूज. सो पहा ग्राफ असा येणार आहे. इन्फानाइट पर्यंत जाईल आणि इथे जो आहे हाच इंटरवल आपण काय केलेला आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यूला चूज केलेला आहे. कोणता इंटरवल, ओपन -π/2 टू ओपन π/2. इथे काय आहे तुमचं हे फंक्शन आहे. आता पहा परत इथे वरती कॉस पायला tan पाय काय येणार आहे, tan पाय 0 येतं आणि tan 3π/2 ला अगेन इन्फानाइट होतं. म्हणजे तुमचा ग्राफ कसा येईल पहा असा. इथे परत पायला -π, tan ऑफ -π इज 0 अँड tan ऑफ -3π/2 इज इन्फिनिटी. म्हणजे ग्राफ कसा येतो पहा, असा ग्राफ ड्रॉ करायचा. ओके, हा ग्राफ आहे tan इनवर्स फंक्शनचा.